सांगतात नवते हातपायी बाऊट भुजा नवत्या पंडित पक्क्या गुरुचा आशेन चेला ओळखीन गुरुपत गुरुपत कारण कलगीतुरा हा संवाद करण्याची गोष्ट आहे मंथन करण्याची गोष्ट आहे कलगीतुऱ्यामध्ये भांडणं होतात अशी बरीच लोक म्हणतात पण भांडण होतच नाही कारण ते मंथन करायचे आपल्याला आपण दोन पार्ट्यांचे दोन वकील असतोय फक्त ही केस कशी निकाली निघण हे बघायचं असते म्हणून स्वागत नव्हती धरती निर्गुण पुरी नव्हते आकाशपंत आव नव्हते आकाशपंत त्यावेळेला लोट भगवान अंतराळी आसन होत त्यावेळेला लोट भगवान अंतराळी आसन होत गोळा फिरू लागला ना असं झालं तसं झालं ह्या कवितेमध्ये बोलायचीच गरज नाही लय मध्ये बोललं तो लय मोठा शायर आहे असं नसते आणि आपल्या हाच प्रकार झालाय बर का मी कोल्हापूरला आता माझ्या तोंडाने लय सांगावंसं वाटत नाही आता ह्या महिन्यात जवळजवळ माझे दोन कार्यक्रम टीव्हीला झाले पण मी कधी सांगत नसतोय आलं का लक्षामध्ये हे सगळं त्याच्यातच आहे फक्त शोधायचे आपल्याला कुठे आहे तिथं जवळच आहे शोधा म्हणजे सापडेन कारण आमच्या गुरुजी नेहमी सांगायचे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे कारण ही जोशाची जे शिष्य आहेत ना आजचा त्या दिवशी काय झालं कुठे ते बाई कुठे बाई आहे का परला शाहीर होते शाहीर मग एक दुसऱ्याच बारीला गाणं चिडीला गेलं म्हणलं आजचा चंद्र कंच्या राशीला आहे सांग बरं आलं का तिथंच मग तेव्हा मला सांगायचंय आपण काही गोष्टी करत असताना त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे आता ही बाबांची जी कविता आहे ही कविता लक्षपूर्वक आहे का बडबड करायचीच गरज नाही भगवा रूप होत जादूगरचं कडवं काय सांगतंय त्यावेळेस आला दात दाडा नव्हते नेत्र भगवा रूप होत आदिशक्तीचा आला तडाका घुसली पाषाणात मग तीच बसलेली समोर बर का जी आदिशक्ती आहे तिला तुम्ही काही नाव तिला भरपूर काय उपमा आहेत आधी का म्हणले पोकरकर हे कसं म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा ती सुद्धा आधीचा आहे ती सुद्धा आधी आहे म्हणून प्रमाण शक्ती होती अंधारात अखंड गोळा हलू लागला शक्तीच्या जोरात लोटालोट करायची म्हणलं जमलं असतं अखंड गोळा हलू लागला शक्तीच्या जोरात मग इथं बाबा सांगतात
अनुरेणूप्रमाणे शक्ती होती अंधारात, अखंड गोळा हलू लागला शक्तीच्या जोरात. पुढे कवी काय म्हणतात? तसेच या ठिकाणी निमगावरून वनस्पती बाबा देवस्थान ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते, गाडगे कंपनी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. पिंडी ज्योत प्रकाशली आहे भगवतीचा रंग, आहे भगवतीचा रंग. पिंडी ज्योत प्रकाशली आहे भगवतीचा रंग, आहे भगवतीचा रंग. परीपासून दोघेही झाले अवतार संग, परीपासून दोघेही झाले अवतार संग. परीपासून दोघे झाले अवतार संग, परीपासून दोघे झाले अवतार संग. हे परीपासून दोघेही झाले अवतार संग, परीपासून दोघेही झाले अवतार संग. हे परीपासून दोघे झाले अवतार संग, परीपासून दोघे झाले अवतार संग. आदिशक्तीने शिव उभारला, शास्त्राची खुद बघा. अंग जोरानं भांडू नका, अंगाचं पडतील बघा. अंग जोरानं भांडू नका, अंग जोरानं भांडू नका, अंग जोरानं भांडू नका. सांगो माडिक साहेब पाहिली का खिवारी कशी? यांनी माडिक साहेबांची चालू वापरली कवितेला माणिक चौकातून जात असताना. मग ज्याला येईन त्यांनीच करा होती बर का. ज्याला नाचता येते ते ढेकळतही नाचते, ज्याला नाचता नाही ते म्हणते नाही चेजच बरोबर नाही. परत एकदा सुरू होऊ द्या. महान ऋषी आणि तपस्वी झाले भगव्यापासून, झाले भगव्यापासून. खऱ्या अर्थानं मला 7 लिंगांची कविता गायची होती, परंतु शायरांनी तिकडे वळवल्याच्या नंतर आता ही जी कविता आहे शिवपुराणामधले ही बाबांची कविता आहे, 8व्या नंबरची कविता आहे. आणि शक्यतो ही कविता आतापर्यंत तोऱ्याचे शाहीर पिंपरखेडचे त्यांचे स्वागत. मला सांगायचंय ही कविता आतापर्यंत भगव्याची यूट्यूबला सुद्धा आहे. आता पुढं भगवा शंकर लिंग पुढे प्रकार लक्षपूर्वक ऐका शाहीर. महान ऋषी आणि तपस्वी भगव्यापासून झाले भगव्यापासून. शंभुदेवाने भगवे घातले भगवे पुढास्तन, शंभुदेवाने आसन घातले भगवे पुढास्तन. शंभुदेवाने आसन घातले भगव कडास्थान, शंभुदेवाने आसन घातले भगव पुढास्थान. हे शंभुदेवाने आसन घातलं भगवे पुढास्तन, शंभुदेवाने आसन घातलं भगवे पुढास्तन. शंभुदेवाने आसन घातलं भगव कडास्थान, शंभुदेवाने आसन घातलं भगव कडास्थान. त्यावेळेस शंभू महादेवाने आसन घातलं. आपल्या ठोकाळ भाषेत वाक्य समजायचं म्हणलं आपण काय म्हणतोय, काय या माणसाने कडास्थान घातले हो. शंभूदेवानी आसन घालून घातले कुडस्थान, मग त्यांचं जे कडास्थान आहे थोडक्यामध्ये. आता बोलून जास्त म्हटलं की मग टाइमपास होतो. तेव्हा शंभूदेवानं आसन घातले भगवे कुडस्थान. पुढे या गोष्टीला पटवून द्यावे पुढे वायदन ग, पुढे वायदन ग. या गोष्टीला पटवून द्यावे पुढे वायदन ग, पुढे वायदन ग. गिरजा शंभू भगवा अवतार घेऊन बसव संग, गिरजा शंभू भगवा अवतार घेऊन बसव संग. गिरजा शंभू
अगोदरची कविता झाली त्यावेळेस गर्भवळीचा काही शायरांच्या ऐकण्याचा थोडा फरक झाला. समोर बसले मग ऐकायला येत दचम झाल्यावर मजा होत नाही. पुढे भगवा पिंड पाच तत्व भगव शंकरलिंग भगव शंकरलिंग भगव्यापासून ब्रह्म विष्णू त्रिगुण झाले बघ भगव्यापासून ब्रह्म विष्णू त्रिगुण झाले बघ हे भगव्यापासून ब्रह्मा विष्णू त्रिगुण झाले बघ ब्रह्म्यापासून मस्त झाले बघ हे भगव्यापासून ब्रह्म विष्णू त्रिगुण झाले बघ भगव्यापासून ब्रह्म विष्णू त्रिगुण झाले बघ भगव्यापासून ब्रह्मा विष्णू त्रिगुण झाले बघ राही मध्ये देव मातले आणू रेणू बारीक आणू रेणू बारीक राही मध्ये देव मातले अनुरेणू बारीक ढुलकीवाल्या झाडवाल्या अनुरेणू बारीक अंधारामध्ये उत्पन्न झाले ऋषी होते आणिक अंधारामध्ये उत्पन्न झाले ऋषी होते आणिक अंधारामध्ये निर्माण झाले ऋषी होते अनेक अंधारामध्ये निर्माण झाले ऋषी होते अनेक हे अंधारामध्ये उत्पन्न झाले ऋषी होते आणिक अंधारामध्ये उत्पन्न झाले ऋषी होते आणिक अंधारामध्ये उत्पन्न झाले ऋषी होते अनेक अंधारामध्ये उत्पन्न झाले ऋषी होते अनेक आणि गुण 4 भगव्यापासून भगव्यापासून इथून निर्मिती शाहीर निर्मिती कुठून आहे या कवितेमध्ये सगळे सांगितलेले. तिकडं जायची गरज नाही कारण ज्यांनी केले त्यांनी करून ठेवले. मगाशीच मी सांगितलं सरपंच साहेब आपल्याला फक्त रिगोट्या वाढायच्या पण त्या नीटनेटक्या वाढ्या पाहिजे. आलं का लक्षामध्ये? नाही तर मला बाबूराव म्हणा सगळं गाव बाब्याच म्हणते. अशोक दादा भोसले या कार्यक्रमासाठी आलात. स्वागत इस्माईल भाई तुमचंही स्वागत. तुम्ही खाली बसले तर पैसे तरी सोडायचे ना. लोकांनी रोज तुम्हाला सोडायचे का? तुमचंही स्वागत धन्यवाद. आणि गुण 4 भगव्यापासून झाली भगव्यापासून शून्यावरती देव कशावर द्या एवढे सांगून शून्यावरती देव कशावर द्या एवढे सांगून शून्यावरती देव कशावर द्या मला सांगून शून्यावरती देव कशावर द्या मला सांगून हे शून्यावरती देव कशावर द्या एवढे सांगून शून्यावरती देव कशावर द्या एवढे सांगून शून्यावरती देव कशावर द्या एवढे सांगून शून्यावरती देव कशावर द्या एवढे सांगून. चाललेल्या कार्यक्रमासाठी चाललेल्या कार्यक्रमासाठी आमचे बंधू अशोक दादा भोसले अशोक शेठ भोसले यांच्याकडून अखंड 101 रुपयाचं पारितोषिक. तसेच आमचे मित्र तुऱ्याचे शाहीर बाळासाहेब वरे बोललं मेजामत बाळासाहेब वरे यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची देणगी आलेली आहे. बाळासाहेबांचं स्वागत करतो धन्यवाद. तसेच आमचे ढोलकी मास्तर इस्माईल भाई पठाण उभ्या महाराष्ट्रामध्ये रामदास गुंडांच्या मागे ढोलकी वाजवणारा माणूस. आम्हालाही नसलं का आम्ही कधी मध्ये नेतोय. तर इस्माईल भाईचं स्वागत करतो धन्यवाद देतो. 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आलेल्या सर्व मंडळीचं गावकरी मंडळीच्या वतीने स्वागत धन्यवाद. घे पुढे घे. 4 मध्ये 4 वस्तू आल्यात जन्मून आल्यात जन्मून 4 मध्ये 4 वस्तू आल्यात जन्मून आल्यात जन्मून त्यापासून सर्व विस्तार झाला त्रिभुवन त्यापासून सर्व विस्तार झाला
याच्यामध्ये भरपूर काही, फक्त एकच सवाल आहे, तो काय आहे मग अशी सांगितलेलं आहे. आता इथं सुद्धा आहे पण मी विचारणार नाही, कारण ज्या वेळेस ते एक तोंडावर मारलं होतं त्या काळात नंदीच्या, तेव्हा एक नदी निर्माण झालेली आहे बर का. तिच्यापासून नंदीच्या इथं म्हणजे तसा विषय आहे. आता तो काही उनगडायची गरज नाही, फक्त त्याचं माध्यम ते. मला तुम्हाला काय सांगायचंय का, ह्या कडव्याचं माध्यम ते. परत एकदा घ्या ते. नारायणापासून झाले सगुण निर्गुण, झाले सगुण निर्गुण, रक्त विभूत मिळून गेले धरतीला विरजन, रक्त विभूत मिळून गेले धरतीला विरजन, रक्तभूत मिळून गेले धरतीला विरजन, रक्तभूत मिळून गेले धरतीला विरजन. या कार्यक्रमासाठी आज कितीतरी वर्ष जिथं शायरांचा म्हणजे ठक्षण शिंद्यांचा कार्यक्रम चाललेला, त्या काळापासून तानाशेठ म्हणजे वनस्पती बाबा लिमगाव बागवाडी तिथले आमचे कार्यकर्ते नवनाथ शेठ गाडगे ह्या कार्यक्रमासाठी आलात. 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. कारण ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये गाडं बंद होतं त्या काळामध्ये उठवा गाड्यावरली बंदी आपलं गाणं घराघरात वाजलं आणि ते गाणं तिथंच झालं. आणि त्या गाण्याला एवढं यश आलं का योगायोगाने गाड्यावरली बंदी सुद्धा उठली. माझा नवस होता 5 किलो पेड्यांचा, तो फेडून पण झाला. तर असं पुढे आप तेज आकाश वायू भगव्यापासून झाले भगव्यापासून, आप तेज आकाश वायू भगव्यापासून झाले भगव्यापासून, पिंडीमध्ये भगव रक्त केले उत्पन्न, पिंडीमध्ये भगव रक्त केले उत्पन्न, पिंडीमध्ये भगवा रक्त केले उत्पन्न, पिंडीमध्ये भगवा रक्त केले उत्पन्न, हे पिंडीमध्ये भगव रक्त केले उत्पन्न, पिंडीमध्ये भगव रक्त केले उत्पन्न, पिंडीमध्ये भगवा रक्त केले उत्पन्न, पिंडीमध्ये भगवा रक्त केले उत्पन्न. तिन्ही तान सप्तपातळ भगव्यापासून झाली भगव्यापासून, तिन्ही तान सप्तपातळ भगव्यापासून झाली भगव्यापासून, सर्व देवांना भगव शेंदूर केला माजन, सर्व देवांना भगव शेंदूर केला माजन, सर्व देवाला भगवा शेंदूर केला माजन, सर्व देवाला भगवा शेंदूर केला माजन. ऋषिकेशी साधू संत भगव्यापासून झाली भगव्यापासून, काय सांगितलंय, पिंडीमध्ये भगव रक्त केले उत्पन्न. त्यापुढे आप तेज आकाश वायू नव्हते भगव्यापासून बघ. पुढे जात असताना पिंडीमध्ये भगव रक्त झाले निर्माण. चाललेल्या कार्यक्रमासाठी दत्तात्रय दादा मटाले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. तिन्ही ताळ सप्ती पाताळ भगव्यापासून बघ, सर्व देवांना शेंदूर केला माजन. तेव्हापासून सगळ्या देवांना शेंदूर लागल्या गेला. सर्व देवांना भगवा शेंदूर केला माजन. शेंद्राचे बरतले कारण आहे. असो पुढे